मित्रांनो, डिजिटल अभ्यास या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी उमेश राठोड आपले हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 4थी विषय गणित आणि घटक आहेत संख्या ज्ञान या घटकामधील 3 अंकी संख्येची उजळणी या घटकाविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत. तर या ठिकाणी खालील उदाहरणे सोडवा. यामध्ये पहिले उदाहरण आहे, काही संख्या दिलेल्या आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 0. यापैकी अंककाढ वापरून 3 अंकी 10 संख्या तयार करा व वाचा. शतक स्थानी 0 येणार नाही हे लक्षात घ्या. या ठिकाणी आपल्याला काही संख्या दिलेल्या आहेत, त्याचा वापर करून आपल्याला 3 अंकी 10 संख्या तयार करायच्या आहेत. या ठिकाणी आपण तयार करणार आहोत. 123 2 आहे, 234 3 345 4 456 5 567 6 678 7 779 8 890 9 908 आणि 10 545. तर अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या संख्या या ठिकाणी तयार करू शकता. त्यानंतर दुसरं उदाहरण आहे, खालील संख्या अक्षरात लिहा. या ठिकाणी काही संख्या दिलेल्या आहेत, त्या आपल्याला अक्षरात लिहायच्या आहेत. या ठिकाणी पहिली संख्या आहे 325. या ठिकाणी आपल्याला अक्षरात लिहायचं आहे 325. त्यानंतर दुसरी संख्या आहे 549. या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे 549. त्यानंतर तिसरी संख्या आहे 667. त्यानंतर आहे 782. त्यानंतर पाचवी संख्या आहे 890. 890 आणि सहावी संख्या आहे 401. 401. अशा प्रकारे संख्या आपल्याला अक्षरात लिहायच्या आहेत. त्यानंतर खालील संख्या अंकात लिहा. या ठिकाणी अक्षरात दिलेला आहे, ते आपल्याला अंकात लिहायच्या आहेत. या ठिकाणी 102 320 567 567 445 999 आणि 756. अशा प्रकारे
संख्या आपल्याला लिहायच्या आहेत. यानंतर चौथा प्रश्न आहे, क्रमाने पुढच्या संख्या लिहा. या ठिकाणी एक संख्या आपल्याला दिलेली आहे, याच्या पुढच्या 3 संख्या आपल्याला लिहायच्या आहेत. सुरुवातीला आपल्याला 399 दिलेले आहेत. 399 नंतर 400, 401 आणि 402 अशा क्रमाने संख्या लिहायच्या आहेत. या ठिकाणी 200 दिलेले आहेत. 201, 202, 203. त्यानंतर 597, त्यानंतर येणार आहेत 598, 599 आणि 600. अशा प्रकारे क्रमाने पुढच्या संख्या आपल्याला लिहायच्या आहेत. त्यानंतर क्रमाने मागच्या संख्या लिहा. आता या ठिकाणी संख्या दिलेल्या आहेत, त्याच्या मागच्या संख्या आपल्याला लिहायच्या आहेत. आता या ठिकाणी पहिल्या उदाहरणामध्ये 600 ही संख्या दिलेली आहे, तर त्याच्या मागच्या संख्या आपल्याला लिहायच्या आहेत. तर 599, 598 आणि 597. त्यानंतर 369, तर 368, 367, 366, 299, तर 298, 297 आणि 296. अशा प्रकारे आपल्याला मागच्या संख्या लिहायच्या आहेत. धन्यवाद.